अकोले तालुक्याला अखेर अतिवृष्टीग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आल्याने वारंगुशी, पेंडशेत, बारी, खीरविरा, अंबित परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत माजी आमदार वैभवभाऊ पिचड यांचे मनपूर्वक आभार मानले। अकोले तालुक्यातील घाटघर, शेंडी, भंडारदरा, वारंगुशी, खीरविरा, अंबित या भागात पावसाचा तडाखा सर्वाधिक बसला। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी घरांची पडझड, जनावरांच्या हानीसह मोठा आर्थिक तोटा झालाय। परंतु प्रशासनाच्या चुकीमुळे प्रारंभी शासनाने तालुक्याला अतिवृष्टीग्रस्त यादीत न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती। या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभवभाऊ पिचड यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापर्यंत पोहोचविल्या। नाशिक येथे झालेल्या बैठकीत दोन्ही मान्यवरांना सविस्तर माहिती देताच तातडीने आदेश निघाले आणि अकोले तालुका अतिवृष्टीग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आलाय। या निर्णयानंतर वारंगुशी, पेंडशेत, बारी सह परिसरातील ग्रामस्थांनी भाऊंचे मानले आभार। दरम्यान अतिवृष्टीचा समावेश झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी व तहसीलदार यांना तातडीने पंचनामे करण्याचे निवेदन दिले असता तहसीलदारांनी शेतकऱ्यांशी आणि माजी आमदार वैभवभाऊ पिचड यांच्याशी बाचाबाची करत जे गैरवर्तन केले करण्यात आले। या असभ्य, बेशिस्त अशी जी घटना घडली या सर्व प्रकाराचा निषेध शेतकऱ्यांनी व्यक्त करत तहसीलदारांविरुद्ध निलंबनाची मागणी केली आहे। तसेच त्यांच्या कार्यकाळातील कारभाराची चौकशी करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी करण्यात आली। यावेळी उपस्थित अनंत महादुघाने, तुकाराम खाडे, मारुती खाडे, दीपक भागडे, संजय कडाळी, विजय पदमेरे, ठकेश कडाळी, दिलीप भागडे, पंढरी खाडगीर, दिलीप भांगरे, देविदास भागडे, लक्ष्मण भागडे, एकनाथ भादवड, नामदेव वळे, पांडुरंग पदमेरे, नामदेव लोटे, राजू भागडे सह शेतकरी मोठ्या संख्येने एकत्रित होते। शासन प्रशासन शेतकऱ्यांचा आवाज दडपणार नाही असा इशारा देत यापेक्षा शेतकरीही मोठ्या संख्येने वारंगुशी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा शासनाला प्रशासनाला दिलाय। सर्व भागातील शेतकरी पेंशेत, बारी, वारंगुशी, चिचोंडी, वाके, मानेरे, घाटघर, उडदावणा, पांजरा, भंडारदरा या विभागातील शेतकरी आज आम्ही सर्व भाऊंचे आभार मानण्यासाठी इथं जमा झालो। तर अतिवृष्टीमध्ये अकोले तालुका हा वगळण्यात आल्यानंतर सर्वात जास्त चारापुंजी असलेला अकोले तालुका आणि इथं अकोले तालुक्यामध्ये इतका पाऊस पडतो का ह्या पावसावर औरंगाबाद, श्रीरामपूर, खालील नगर जिल्हा हे सर्व आमच्या पाण्यावर अवलंबून असतात आणि एवढा पाऊस पडूनही अकोला तालुक्यात पाऊस अतिवृष्टी झाली नाही म्हणून तहसीलदारांनी जे निवेदन दिलं, जे अहवाल पाठवला त्या अनुषंगाने तहसीलदारांनी अहवाल पाठवल्यावर अकोला तालुका वगळण्यात आला। म्हणजे पावसाचं प्रमाण ज्या तालुक्यामध्ये आहे, ज्या तालुक्याने पूर्ण पावसावर जो खालचा भाग पोचला जातो तरी अकोला तालुका तहसीलदारांनी, प्रशासनाने वंचित ठेवला आणि माननीय वैभव पिचड साहेब यांना तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी साकडं घातलं। आम्ही स्वतः जाऊन साहेब भाऊंना भेटून कारवाई यासाठी कृषी अधिकारी असतील यांची भेट घेतली। माननीय तहसीलदार साहेब यांची भेट घेत असताना माननीय वैभव साहेब आणि शेतकऱ्यांनी जेव्हा तालुका तहसीलदार मोरे यांची भेट घेतली, भेट घेतल्यानंतर जे गैरवर्तन करण्यात आलं, जे गैरवर्तन म्हणजे माजी आमदार यांच्याशी जर तहसीलदार गैरवर्तन करून बोलत असतील, शेतकऱ्यांच्या भावना न ऐकता आररावीची भाषा करत असतील तर याचा आम्ही सर्व तालुक्यातून सर्व शेतकरी, माझ्या विभागातील सर्व शेतकरी इथं बसले, मारुती खाडे असतील, दीपक भागडे असतील, देविदास भागडे असतील, विजय पदमेरे असतील, पंढरीनाथ खाडगिरे असतील, विठ्ठल भावरे असतील, संजय कडाळे असेल, आमचे उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर तुकाराम खाडे असतील, आम्ही सर्व शेतकऱ्यांनी तहसीलदारांचा इथे येऊन निषेध करतो आणि तहसीलदारांवर एकतर्फी कारवाई करून त्यांना निलंबित करावं आणि त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावं आणि त्यांच्या कार्यकालामध्ये झालेले जेवढे कामं असतील यांची शासनाने सकल चौकशी करावी व यांना निलंबित करावं अशी आम्ही सर्व तालुक्याच्या वतीने मागणी करतो। आणि याचबरोबर तालुक्यामध्ये ज्या अवकाळी पावसाच्या पीक विम्याच्या संदर्भात
अवकाळ पावसाची जी मदत मिळणार आहे अतिवृष्टीची, त्याचबरोबर भात पिकांची जी पावसाने नुकसान झालेली आहे तर त्याची पण पीक विमा सरसकट मिळावा अशी मी सर्व तालुक्याच्या वतीने, सर्व आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करतो. थांबतो. जय आदिवासी, जय राघोजी, जय शिवराय. असून आमच्या भागामध्ये अतिवृष्टी झाली आणि आमचा तालुका अकोला वगळण्यात आला, पण आम्ही जाऊन त्यांना विनंती करून त्यांनी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली. त्याबद्दल मी भाऊचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जे पंचनामे झाले ते फार तुटपुंच्या स्वरूपामध्ये झालेले आहेत. आपली मागणी काय होती की पूर्ण सरसकट पंचनामे करण्यात यावे आणि सरसकट कर्ज आपलं नुकसान भरपाई देण्यात यावी. आज विचार केला तर आपला जो सह्याद्री पट्टा आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त पावसाचं प्रमाण असतं आणि जर सह्याद्री पट्टा जर अख्ख्या महाराष्ट्राला पाणी पुरवत असेल आणि त्यांचा जर आज विचार केला करत नसेल तर मग यापुढे मग आपले जे सह्याद्री पट्ट्यामध्ये जे धरणं आहेत त्यांचं पाणी बंद करण्यात यावं आणि वेळोवेळी आंदोलन करून हे शेतकरी त्या पाण्यावरती आपला ताबा आहे तो पूर्ण स्वरूपात मिळेल. कारण आपल्याकडे जवळजवळ सर्वच ग्रामपंचायती ह्या प्यासामध्ये आहेत आणि प्यासामधले अधिकारी शासनाला पण माहीत आहेत, परंतु ते दडपून ठेवण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी यापुढे करण्यात येईल. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. विविध प्रश्नांसाठी रास्ता रोको करण्यात आला. यामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत की ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे त्या कर्जदार शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. त्याचबरोबर पीक विमा जो आहे तो कापणी प्रयोगावर मंजूर न करता सप्टेंबर महिन्याच्या झालेल्या अतिवृष्टीच्या आधारे मंजूर करण्यात यावा. सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी. त्याचबरोबर कृषी विभागातील विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राबवाव्यात. आमच्या विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने परवाच्या दिवशी गेल्या 2 दिवसापूर्वी आमचे समाजसेवक डॉक्टर अमित गांधी साहेब आणि शेत बारी वारंगशी आणि इतर गावातील शेतकऱ्यांनी वैभवभावांशी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये आपला तालुक्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनं झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई मिळावी यासाठी मागणी केली आणि तात्काळ वैभवभाऊंनी पालकमंत्र्यांची भेट घेत माननीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची भेट घेत या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना, बाधित म्हणजे सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कशी मदत मिळू देता येईल यासाठी माननीय माजी आमदार वैभवभाऊंनी प्रयत्न केले आणि त्यांनी ती मागणी मान्यही केली. परंतु काल असा प्रकार घडला की प्रत्यक्षात माजी आमदार वैभवभाऊ हे काही शेतकऱ्यांचं माननीय तहसीलदार साहेबांना चर्चा करण्यासाठी गेले असत्या तहसीलदार साहेबांनी त्यांना थोडीशी बगरुलीची भाषा दाखवली. या भागात 65, 70, 75, 80 मिली अतिवृष्टीमध्ये जर समावेश नाही केला तर आम्ही मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. तेव्हा जर माजी आमदारांना अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर आमचे स्थानिक देशातील सरपंच कार्यकर्ते यांना हे अधिकारी कशा पद्धतीने वागवतात याचा महाराष्ट्र सरकारने विचार करावा आणि अधिकाऱ्यांना तशी तंबी द्यावी. आणि आम्ही जर येत्या 2-4 दिवसात जर हा निर्णय शासनाने अकोला तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश नाही केला तर मान्यता दिली नाही तर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी म्हणजे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांचा सरसकट पीक विमा आणि सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्यासाठी आर्थिक भरीव मदत यासाठी आम्ही या वारंगीस फाट्यावर येत्या 5 ते 6 दिवसात जर आमच्या तालुक्याचा आणि सरसकट पंचनामे नाही केले
तर आम्ही मोठ्या प्रमाणात सर्व तालुक्यातील शेतकरी वारंगुशी पाट्यावर चक्का जाम रस्ता रोको आंदोलन करतो, असे मी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.